नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी ट्रिपला चालले होते. तर माझे मिस्टर मला सोडवण्यासाठी आले होते सकाळी सकाळी. 8 वाजायला आले होते आणि राघव आणि गाऊ घरी झोपले होते. तर सकाळी सकाळी काही जास्त ट्रॅफिक वगैरे नव्हतं, त्यामुळे पटकन मला सोडून गेले ते. परंतु ते घरी जाईपर्यंत राघव उठला होता आणि खूप छान, म्हणजे खूप प्रसन्न असं वाटत होतं मला, कारण मी दिवसाने म्हणजे 1 वर्षाने ट्रिपला चालले होते आणि सगळी गर्ल्स गँग होती आमची अबुशा घरामधली. तर आम्ही सगळेजणांनी मागच्या वर्षी ट्रिप केली होती, तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं मागच्या वर्षी, तर यावर्षी देखील होती. तर आम्ही खोरफक्कनला जाणार होतो आज आणि इथे पाहू शकता सकाळची वेळ आहे. हे अबुशा घरा पार्क आहे. अटेंडन्स चालू आहे ना. रंग लाएगा मेरा मन, मेरा मन तुम्ही मेरा नहीं देखा, मैंने तुझे के फूलों का हार नहीं देखा. यानंतर आम्ही आलो होतो. फर्स्ट आमचा स्टॉप होता शीस पार्कला आणि शीस पार्क खरंच खूप छान आहे आणि सगळं हे आर्टिफिशियल बनलेलं आहे, नॅचरल असं काही नाही आहे, सगळं बनवलेलं आहे. तर हे आहे शीस पार्क, खोरफक्कनच्या अलीकडेच आहे. आणि इथे आम्ही सगळेजण ब्रेकफास्ट घेऊन चाललो होतो आमचा हातामध्येच, कारण मोठा बॉक्स होता तर तो नेणं पॉसिबल नव्हतं. सो ज्याने त्याने आपला ब्रेकफास्ट आहे तर तो कॅरी करायचा होता. आणि तुम्ही पाहू शकता केवढं सुंदर आहे.
आणि रफीसा डॅमला मी आधी माझ्या फॅमिलीसोबत आलेली आहे. सो मला माहिती होतं तिथे रायडिंग वगैरे असतात, तर बोटिंग वगैरे असतात. परंतु आम्ही काही बोटिंग केली नाही, कारण आम्ही ऑलमोस्ट पुढे करणार होतो बोटिंग. सो त्यामुळे आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो खोरफक्कनला. तर खोरफक्कन लांबून असं खूप सुंदर दिसत होतं. तुम्हाला दाखवते मी, तुम्ही पाहू शकता. एकदम छान असं एकदम फ्रेश वाटत होतं आणि त्याच्यासमोरच तुम्ही पाहू शकता बीच देखील आहे, तोही अप्रतिम होता. आणि आम्ही खोरफक्कन वॉटरफॉल आणि खोरफक्कन बीच दोन्हीकडे जाणार होतो. आणि फॅमिली ट्रिपसाठी देखील खूप छान आहे. तर तुम्हाला कोणाला जायचं असेल, या थंडीमध्ये भेट द्यायची असेल, तर तुम्ही नक्की जा. खरंच खूप एन्जॉय करायला भेटतं. आणि तुम्हाला दाखवतेच आम्ही पुढे काय काय केलं आहे ते. हा केवढं मोठं आहे. पूर्ण लाईट लागते. हे दिसतंय का? सगळी लाईट आहे. अच्छा. आणि वॉटरफॉल पाहिल्यानंतर आम्हाला सर्वांना खूप जोरदार भूक लागली होती. सो जेवणही आणलेलं होतं, तर तिथे साईडला गाडी पार्क केली होती. आम्ही सर्वांनी हातामध्ये जेवण घेतलं. प्रत्येकाने आपापलं कॅरी करायचं होतं आणि आम्ही गेलो होतो बीचच्या साईडला बसण्यासाठी. तर जेवणामध्ये तुम्ही पाहू शकता एवढे सारे आयटम होते आणि खूप भूक लागली होती. खूप म्हणजे फिरलोही होतो आम्ही, परंतु भूक त्यामुळे अजून जास्त वाढली होती. सो अजूनही फिरायचं होतं आम्हाला, त्यामुळे मस्तपैकी जेवण केलं. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीने सोफ आणली होती, तर तीही घेतली. त्यानंतर आम्ही सगळेजण गेलो बीचवरती. तर तुम्ही पाहू शकता बीच असा आहे. भैया चले गए. भैया साथ में से ये कहाँ जाए.
जास्त अजून काही फिरून होईल. हे देख क्या ये देख चिक्कू चिक्कू 100% चिक्कू आहे. जम्प करा जम्प चिक्कू आहे. जम केलंही असते. छोटे छोटे आहेत ना. जम्प केलंही असतं पण एवढ्याशा हॅलो गर्ल्स. चला फास्ट चलो एक्सरसाइज टाइम. आता वरती जाताना गार नाही लागणार. आता पार बंद होईल गार लागायचं बघा. एवढं चढून जायचंय म्हटल्यावर. पायऱ्या छान आहे त्याच्या, आहे ना, जास्त मोठ्या नाही. हे छान वाटतंय चढायला सगळ्यांना. पाणी चांगलं. इथे वाहतं पाणी आहे. आंघोळ करायची कोणाला. व्हिडिओच काढतीये तुम्ही. व्हिडिओ मध्ये याल, फक्त जरा लेट येईल व्हिडिओ, आठवड्यात येईल. हो चालेल चालेल. तू चल ना पुढे. हा सगळेच येतात. ओ माय गॉड. आंब्याचं झाड आहे हे. नाही, हा नाही आंबा नाही. आंब्याचं झाड तोडलं ना हा त्या थंडीच्या वास. कसलं झाड आहे काकू? नाही आंब्याचं नाही. आंब्याचं वास येतं ते. अच्छा, आंबा नाहीये. वास येतोय. वास वास दाखवला तिला, म्हटलं आंब्याचा वास येतो पानाला. पानाला लगेच कैरीचा वास येतो. हे मला वाटलं काकू खायचंय. हाय. भरपूर वरती आहे. वादी शीस ना की शीस वादी. मज्जा आली खूप. चटणी लागली, खूपच मजा आली. खूप छान वाटतंय ना. हनुमान चालीसा घर लोक राहताय तिथे. लोक राहताय तिथे. Turn around.
आंब्याचं झाड. अच्छा हे ना, इथे आंब्याचं झाड पण भेटले आम्हाला. शेणाचा वास येतो ना. एक आंब्याचं झाड. वास खूप येतोय खरंच. आणि ते पाण्याचा पाठ पण आहे. म्हणजे मस्त लय चालू आहे. एक वैतागलेली आई दिवसभर 2 पोरं सांभाळून. असं पळते ना, भीती वाटते हो. मग त्यालाच म्हणतात, दुसरं काय आहे. आणि यानंतर आम्ही निघालो होतो सर्वजण घरी जाण्यासाठी, कारण ऑलमोस्ट सगळेच आमचे जे डिसाइडेड ठिकाणं होते ते पाहून झाले होते. आणि पुन्हा जाताना गाडीमध्ये मस्ती वगैरे चालू होती. त्यानंतर माझे मिस्टर मला घेण्यासाठी आले होते आणि राघव मला पाहून खूप खुश झाला होता, कारण दिवसभर त्याने मला प्रचंड मिस केलं होतं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.